अमरावती के जिला महिला अस्पताल डफनिन अस्पताल में आज सुबह करीब 4:30 बजे एनआईसीयू वार्ड में भीषण आग लग गई। हादसे के समय एनआईसीयू में कुल 39 नवजात बच्चे भर्ती थे। आग और धुएं की चपेट में आने से 3 बच्चों की दुर्भाग्य भय मौत हो गई, जबकि 36 बच्चों को सुरक्षित बाहर निकाल लिया गया। सुरक्षित निकाले गए बच्चों को तत्काल उपचार के लिए शहर के विभिन्न अस्पतालों में स्थानांतरित किए गए और इनमें से पंजाब राव देशमुख अस्पताल में 11, सुपर स्पेशलिटी अस्पताल में 5, मुर्गे अस्पताल में 8, होप अस्पताल में 6 और परिजात अस्पताल में 2 बच्चों को भर्ती कराया गया। वहीं 4 बच्चों को उनकी माताओं के साथ रखा गया। प्रशासन ने सभी संबंधित सरकारी और निजी अस्पतालों को निर्देश दिए हैं कि स्थानांतरित किए गए बच्चों का इलाज पूरी तरह निःशुल्क किया जाए और अभिभावकों से कोई शुल्क न लिया जाए। पुलिस और फॉरेंसिक टीम ने घटनास्थल का निरीक्षण किया। उपकरणों की तकनीकी जांच के लिए सिलर कंपनी के नागपुर स्थित सप्लायरों को बुलाया गया। साथ ही स्प्रिंकलर भागर सिस्टम के सक्रिय न होने और फायर ऑडिट की स्थिति भी गहन जांच की जा रही है। घटना की जानकारी स्वास्थ्य मंत्री और पालक मंत्री को दे दी गई है। स्वास्थ्य मंत्री आज दोपहर अस्पताल का दौरा करेंगे। चला आता तुम्ही उद्याचंही करा, म्हणजे आता बाकीच्या कामात आता इथल्या सगळ्या जे आहे ते बघा। आपल्या मतदारसंघातले पण सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं आयडीडब्ल्यूडी इथले आता जर का दुरुस्तीला पैसे वापरू शकत असतात किंवा हेला लोकोच्या किशोरप्पाचं कुठल्या बघा, आपल्याला पण मी फोन बाकी आपले जे लोक आहेत त्यांना पण सगळ्यांना द्यावं। सर, अमरावतीची घटना अतिशय दुर्दैवी आहे। 3 बालकांचा मृत्यू झालेला आहे। आपण स्वतः अमरावतीला निघाले आहात, सर काय? नाही, अमरावतीच्या घटनेमध्ये कालच्या ज्या पद्धतीनं दुर्दैवानं 3 बालकांचा मृत्यू झाला ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण अशा पद्धतीची गोष्ट आहे। त्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये झालेल्या घटनेनंतर खूप त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नांची शिकस्त केली, परंतु 6 बालकांना वाचवण्यामध्ये त्यांना यश आलं, परंतु या 3 बालकांना मात्र त्यांना वाचवता आलं नाही। अतिशय दुर्भाग्यपूर्ण दुर्दैवी अशा पद्धतीची घटना आहे। सर, यापूर्वी पण अशी घटना याच जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये घडलेली होती। काही दिवसापूर्वी व्हेंटिलेटरमध्ये स्फोट, पुन्हा ही घटना घडलेली आहे। सर, प्राथमिक चौकशीमध्ये काय आढळून आलेलं आहे सर, आणि पुढे काय आता? नाही, आता याच्यामध्ये पहिली प्राथमिकता होती की जितकी तिथं बालकं आहेत त्यांना पहिल्यांदा वाचवणं, त्यामध्ये बऱ्यापैकी काम केलं। त्यातली 6 बालकांच्यावरती बाकीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि ते सुरक्षित आहेत, आता काय काळजी करायची गरज नाही। यानंतर ही घटना घडली कशी किंवा कशामुळे झालं, नेमकं काय चूक होती याच्याबद्दल सुद्धा टेक्निकल टीम काम करेल आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल जर काय त्याच्यात अनियमित असेल, आमच्या यंत्रणेकडून काही चुका झाल्या असतील तर निश्चितपणे त्याच्यावरती सुद्धा कारवाई होईल। अमरावतीमध्ये जी दुर्दैवी घटना, शोक व्यक्त करणारी घटना त्या ठिकाणी झालेली आहे। या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे। लवकरच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, आरोग्य सचिव निपुण विनायक, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरजी या घटनास्थळी जात आहे। 6 बालकांना तर आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट केला आहे, 36 बालकं बचावली आहे। प्रशासनाने खूप त्या ठिकाणी 3:30 वाजतापासून आम्ही प्रयत्न केले आहे। मी स्वतः या घटनेला 5 वाजतापासून मॉनिटर करतो आहे। या घटनेमध्ये जे 3 बालकं दगावली आहे, खरं तर हे फार दुर्दैवी आहे, त्यांचा जीव परत आणता येत नाही, पण त्या परिवाराला 5 लाख रुपयाची प्रत्येक परिवाराला मदत देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे आणि 6 बालकं जे प्रायव्हेट हॉस्पिटलला आहेत त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करणार आहोत।